देव ओळखायचा कसा? बाई 33 कोटी देवता आहेत, कोणाकोणाला बोलवायचं? हो. एकाला बोलवलं, त्याला बोलवता आपल्याकडे पेशन्स नाही, आपण त्याला ठेवतो, दुसऱ्याला बोलवतो, हा लगेच दुसऱ्याची पूजा करतो. भक्तीच पूर्ण होत नाहीये तर ज्ञानाची प्राप्ती शक्य नाहीये. आणि ज्ञानाची प्राप्ती नाही तुला झाली तर वैराग्य प्राप्ती येणार कुठून? आणि त्यात आपण या मायेच्या दुनियेत जगतोय. आणि मायेच्या दुनियेत क्षणाक्षणाला माया फसवते, माया क्षणाक्षणाला मनाला चंचल करते, क्षणाक्षणाला ती भ्रमात टाकतीये. आणि त्याच्याही पुढे न दिसणार तत्व अहंकार. म्हणून अध्यात्माचा पहिला मार्ग आहे भक्ती. कारण भक्ती नाही तर ज्ञान नाही. ध्यान आणि योग यांचा परस्पर संबंध काय आहे? वासना आणि मनी ह्याचा खूप मोठा असा एक विळखा बसलेला आहे प्रत्येक जीवाला, की त्यातून सुटणं शक्य झालेलं नाहीये. जीवाचा शिवाचा योग साधणे याला योग म्हणतात. जोड त्या ब्रह्मांडाच्या आपल्या ह्या पिंडाशी असलेलं कनेक्शन. आपण इतर माणसांबरोबर बोलतो, बसतो, बघतो, तेव्हा लक्षात येतो की मनुष्य एका खुर्चीत बसलेला आहे, तो काम हाताने करत आहे, कदाचित तो लॅपटॉपवर काम करतोय, ऑफिसमध्ये बसलाय, पण त्याचं मन भलतीकडे आहे. तो हे विचार करतोय घरात मुलगा अभ्यास करतोय की नाही, बायको कुठे आहे, बायकोचं काय चाललंय, काम काय करतेय, बॉस काय म्हणतोय, कलिग काय म्हणते, आता मला रिपोर्ट द्यायचंय, उद्या मला हे करायचंय. पृथ्वी, जल, अग्नी, वायू ह्या 5 तत्वांनी बनलेलं आहे. ही 5 तत्व आणि 3 तत्व जीवन चालवतात. 5 आणि 3 8 तत्व, मन, बुद्धी, अहंकार ही न दिसणारी तत्व आहेत. आणि ही फार मोठा रोल करतात. कारण आपण काम करत असतो हाताने, चालत असतो पायाने, ह्या शरीराने सगळीकडे फिरत असतो, डोळ्यांनी पाहत असतो, परंतु जगत असतो, संवेदनशील असतो, भावुक असतो, ती मनाने, बुद्धीने आणि अहंकाराने. आणि कर्म जे होत असतात ते हाताने नेहमी असं मारलं विसरून जाशील तू, पण मी बोलली ती एनर्जी हिट होते.